समुद्र पाहिला हो, समुद्रात पाणी किती आहे सांगता येणार नाही, तसा भगवान शिवाचा अपरंपार महिमा आहे. शिवदास म्हणे महात्म्य नामाचे, कोठवरी वाचे वर्णावे हो. कुठपर्यंत वर्णन करा. अहो 1000 मुखाचा शेष टाकला. ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गात्याला 5वा वेद म्हणतात ते म्हणतात, मज पामराहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे. मन्मथ स्वामी म्हणतात, नाही मज ज्ञान नेनुगा साधन, करीतो भजन भोळ्या भावे, करीतो भजन भोळ्या भावे. यायला जरा तुम्ही उशीर करता आणि इथं बसल्यावर तुम्हाला असं वाटतं की आता चालूच राहावं शिवपुराण, आहे ना, असं तुम्हाला वाटतं. वेळेवर येत जा. आत्ता 8-9 दिवस निघून जातील. राहिलेलं उर्वरित काम आपला पसारा संसाराचा मग आपल्याला पाहायचं आहे. बघा, हे 8-9 दिवस निघून गेले ना की तेच काम आहे आपल्याला. हो, फक्त हे 8 दिवस आवर्जून बहुसंख्येनं या. करिता संसाराचा धंदा, आठवीती त्या गोविंदा. अजून 8-9 दिवस तुमच्या बघा एवढ्यामध्ये मोबाईलमध्ये चार्जिंग करून घ्या. हे शिवपुराण तुमच्या बघा हृदय कमळामध्ये भरून घ्या आणि एवढ्यामध्ये त्याची अपेक्षा करा पुढच्या वेळेस की आता पुढचा क्षण कोणत्या वेळेला येईल आणि आपल्याला शिवपुराण ऐकायला कधी मिळेल, असा हा आनंद. संयोजक मंडळीनं बघा हे लक्षात घेतलं. त्यांचा निरोप गुरुवर्यांकडे आला. गुरुवर्यांनी मला माझ्याकडे निरोप संदेश दिला आणि एवढ्यामध्ये बघा मी इथं हमाली करायला आलो. हा माल कोणाचा आहे? मालकाचा आहे. मालकाचा आहे. कोणाचा आहे माल? हा मालकाचा. मी कोण आहे? हमाल. एका शावकारानं सांगितलं हे 100 पोते उचलून टाकायचे. एवढ्यामध्ये ते 100 पोते तो हमाल उचलून टाकू लागला. त्या घेणाऱ्या व्यापाऱ्याच्या मनात काय आलं कोण, त्यानं एक बंबा खोसला पोत्यात आणि शंपल बाहेर काढलं. इकडे माल बरोबर नाही. त्या हमालानं सांगितलं, उघडत असते त्या हमाल बोलायला. त्या हमालानं सांगितलं त्या मालकाला जाऊन विचार, माल कोणाचा आहे? माल कोणाचा आहे? मालकाचा. मी कोण आहे? हमाल. बरोबर आहे ना? आपण हमाली करायला इथं आलेलो आहे आणि अशा प्रकारची सुंदर प्रकारची भोलेनाथानं हमाली आपल्याकडून करून घ्यावी. असाच अभिमान करू नये, गर्व करू नये. गर्वानं काय होतं हे आज आपण पाहिलं. जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे विष्णू परमात्मा, त्याला त्या ब्रह्मदेवाच्या संगतीमुळे परिणाम झाला आणि ब्रह्मदेवाचं कुठं जगामध्ये मंदिर नाही. ब्रह्मदेवाची पूजा अर्चा होत नाही. एवढ्यामध्ये भगवान शिवानं त्या हरीला बघा असा अभय वर दिला, सगळं ब्रह्मांडाचं राज्यच देऊन टाकलं, सगळी सत्ता देऊन टाकली. ब्रह्मांड संपत्ती सुखते सर्वदा, झाले गोविंदाला भक्ती बळे. कशामुळं? सत्याचं आचरण केल्यामुळं. म्हणून बाकीचं काहीच करू नका, पण फक्त खोटं वागू नका, खोटं बोलू नका. जे आहे ते सत्याच्याच रस्त्यानं चला. एवढं जरी घेतलं तरी पूर्ण झालं, आज परिपूर्ण झालं. म्हणून झालेलं हे आजचं 20व्या दिवसाचं वाकपुष्प अनंत कोटीच्या ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या चरणी समर्पित करून उद्याच्या प्रसंगामध्ये आपण आणखीन गोड कथा ऐकणार आहे. अजून महादेवाची पिंड निर्माण कशी झाली इथपर्यंत आपण आलो नाही, ते उद्या आपण ऐकणार आहे. कारण उद्याचा दिवस 21वा आहे. गणपतीला किती मोदक प्रिय आहे? 21. किती मोदक प्रिय आहे गणपतीला? 21. म्हणून उद्याचा दिवस शुभ आहे, गुरुवार 21. आजचाही दिवस शुभ आहे, गुरुवार, गुरुचा वार आहे. उद्या अधिमायादी शक्तीचा वार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं 21वा मोदक उद्या तुम्हाला बघा कर्ण रूपानं तो प्राशन करायचा आहे आणि तो गोड आपण करून घ्याल. अशा प्रकारचं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करून या ठिकाणी माझी सेवा संपवतो. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरुनागेशा श्री सांब जय नम पार्वती पते शिव.